लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे एवढे 232 महायुतीचे आमदार निवडून आले. म्हणजे हिस्टॉरिक विक्ट्री लाडक्या बहिणींच्यामुळे आम्हाला मिळाली. आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचं काय महत्व आहे ते आम्हाला माहित आहे. लाडक्या बहिणी कधी कोणाचं टांगापलटी करतील माहित नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना मी अतिशय अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की ही लाडकी बहीण योजना सुरू करायची. आणि त्याच्यामध्ये खूप असे सक्सेस स्टोरी आहेत. मला वाटतं तुम्ही त्यांना असं पुढे आणलं पाहिजे. कारण काही लोकांचं तर म्हणजे काही अशा आमच्या लाडक्या बहिणी मला भेटल्या. काही पत्रकारांकडे काही काम करतात, घरकाम करतात, काही आपल्या उद्योजकांकडे करतात. पण काही ज्या आहेत त्यांनी बचत गट केले, क्रेडिट सोसायटी केली, 50-100 महिलांनी एकत्र येऊन आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. छोटे होते ते मोठे केले. आणि पूर्णपणे मी तुम्हाला सांगतो, आपला चंदनवाडीचे येथे लाडकी बहीण वडापाव स्टॉल काढला. 1200 रुपये दिवसाला त्यांचा पूर्ण दिवसभराचा धंदा होतो आणि त्यातले 800 रुपये कमवतात दिवसा. ह्या सगळ्या स्टोरीज आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना अधिकार मिळाला स्वतःच्या हाताने स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा. त्यामुळे घरात देखील त्यांचं महत्व वाढलं. आता नवरा असेल, सासू सासरे, त्याच्यामध्ये वट वाढली ते. कारण त्यांच्या खात्यातले पैसे त्यांना काढण्याचा अधिकार हा आम्ही दिला. आणि मोठ्या प्रमाणावर आज अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. या उद्योजिका जे आता तुम्ही इकडे राज्यभरातून ज्या आमच्या लाडक्या बहिणीने स्टॉल इथे उभे केले, ते वेगवेगळे जेव्हा सगळे एकत्र येतात, एक प्लॅटफॉर्म तुम्ही मिळवून देता. त्यामुळे एक दुसऱ्याच्या आयडियाज आपण शेअर करतो. एकत्र आल्यामुळे नवीन खरं म्हणजे